पुसद शहरात रस्ते अपघातांच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. आज आणखी एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील पोखरी तांडा येथे प्रवासी ऑटो आणि दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात एक तरुण आणि एक महिलेचा जागीच मृत्यू झाला असून 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. घटना 17 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 12 ते 1 वाजण्याच्या दरम्यान घडली. पोखरी तांडा येथील काही रहिवासी प्रवासी ऑटोने आर्णी येथे पॅरालिसिसच्या उपचारासाठी निघाले होते. पोखरी येथील माध्यमिक विद्यालयाजवळ विरुद्ध दिशेतून येणाऱ्या दुचाकीने ऑटोला समोरासमोर धडक दिली. अपघात इतका भीषण होता की प्रवासी ऑटो पूर्णपणे पलटी झाला. दुचाकीवरील गणेश शंकर पवार वय 22 वर्षे राहणार सुधाकरनगर पेढे तालुका महागाव यांचा डोक्याला गंभीर मार लागल्याने जागीच मृत्यू झाला. प्रवासी ऑटोमधील पंचफुलाबाई कोंडवा जमदाडे वय अंदाजे 60 वर्षे यांचाही ऑटो पलटी होण्यामुळे जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातात ऑटोमधील एक वृद्ध आजोबा आणि एक तरुण किरकोळ जखमी झाले आहेत. तर यशोदाबाई मारुती काळबांडे यांचा डावा पाय पूर्णपणे तुटला असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी तात्काळ धाव घेत जखमींना पुसद येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मृतदेहांना शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे आणण्यात आले. त्यानंतर शहर पोलीस स्टेशनकडून पंचनामा करण्यात आला.